नमस्कार मंडळी, तुम्हीही मधुमेहाच्या गोळ्या खाऊन कंटाळा आहात का? रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणं हे एक मोठं आव्हान वाटते का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण तुमच्या स्वयंपाकघरातच या समस्येवरचा एक उत्तम उपाय लपलेला असू शकतो. नमस्कार सर्वांना, मी आहे डॉक्टर संगीता जाधव. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 7 उत्तम अन्नपदार्थांबद्दल सांगणार आहे जे तुमची वाढलेली रक्तातील साखर कमी करतात आणि ज्यांचा प्रत्येक मधुमेही रुग्णाने आपल्या आहारात आवर्जून समावेश केला पाहिजे. तर चला, कोणताही विलंब न लावता या रंजक व्हिडिओला सुरुवात करूया आणि या सर्व पदार्थांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, तुम्हाला मधुमेहपूर्व स्थिती असो किंवा पूर्णपणे विकसित झालेला मधुमेह असो, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी तुमचा आहार अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. कारण जर तुमचा आहारच योग्य नसेल तर तुम्ही कोणतीही औषधं घेतली किंवा काहीही केले तरी रक्तातील साखर नियंत्रणात येणार नाही. 1. कारले. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी मी तुम्हाला सर्वात पहिली गोष्ट जी सुचवू इच्छिते ती म्हणजे कारले. कारले ही एक अतिशय उत्तम भाजी आहे जी आपण नियमितपणे बनवून खातो. कारल्यामध्ये काही अशी संयुगे आढळतात जी वाढलेली रक्तातील साखर नियंत्रित करतात. याशिवाय कारल्यावर अनेक संशोधने झाली आहेत, ज्यातून असे दिसून आले आहे की कारले तुमच्या स्वादुपिंडाचे रक्षण करण्याचे काम करते. स्वादुपिंड म्हणजेच तो अवयव जिथून इन्स्युलिन तयार होते. थोडक्यात सांगायचे तर हे तुमच्या स्वादुपिंडाचे रक्षण करून शरीरातील इन्स्युलिनच्या निर्मितीला चालना देते, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास खूप मदत मिळते. तुम्ही कारल्याची भाजी तर खाताच, पण जर तुम्हाला याचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करायचा असेल आणि त्याचे परिणाम वाढवायचे असतील तर तुम्ही रोज 1 ग्लास कारल्याचा ताजा रस करून प्यायला हवा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला त्याच्या रसाची चव आवडत नसेल तर तुम्ही त्याचे चूर्ण बनवूनही खाऊ शकता. तुम्ही कारली आणून ती सुकवू शकता आणि त्यांची बारीक भुकटी बनवून रोज 5 ग्राम सकाळ संध्याकाळ जेवणानंतर पाण्यासोबत घेऊ शकता. याचे तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळतील. 2. जांभूळ. याशिवाय दुसरी गोष्ट जी मी तुम्हाला आहारात समाविष्ट करण्याची शिफारस करते ती म्हणजे जांभूळ. जांभूळ ही एक हंगामी फळ आहे जे एका विशिष्ट हंगामातच मिळते. पण जेव्हा याचा हंगाम असतो तेव्हा तुम्ही खात्री केली पाहिजे की तुम्ही जांभूळ नक्की खाल. रोज 10 ते 15 जांभळे खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास खूप मदत मिळेल. जांभळाचे फळ आणि त्याची बी या दोन्ही गोष्टी रक्तातील साखर कमी करतात, कारण त्यांच्यामध्ये जॅम्बोलिन आणि जॅम्बोसिन नावाची 2 संयुगे आढळतात, जी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाली आहेत की ती शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात आणि रक्तातील साखर कमी करतात. जर जांभळाचा हंगाम नसेल तर तुम्ही इतर वेळी त्याच्या बियांचे चूर्णही वापरू शकता. 5 ग्रॅम जांभळाच्या बियांचे चूर्ण जर तुम्ही सकाळ संध्याकाळ जेवणानंतर पाण्यासोबत घेतले तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. मित्रांनो, जेव्हा कारले आणि जांभळाची चर्चा सुरू आहे तेव्हा मी तुम्हाला डाबरच्या एका उत्पादनाबद्दल सांगते, जी आहे जांभूळ कडुलिंब कारले रस. आणि जसे याच्या नावावरूनच स्पष्ट होते, यामध्ये तुम्हाला जांभूळ, कडुलिंब आणि कारले या 3ही गोष्टी रसाच्या स्वरूपात मिळतात. मधुमेही लोकांसाठी ही एक अत्यंत उत्तम गोष्ट आहे, कारण ती नैसर्गिक पद्धतीने रक्तातील साखर कमी करण्याचे काम करते. तुम्हाला हे उत्पादन सुचवण्याचे कारण म्हणजे यामध्ये वापरलेले घटक 100% नैसर्गिक आहेत आणि त्यासोबतच ते उच्च दर्जाचे आहेत. त्यामुळे तुम्हाला जे परिणाम मिळतात ते अत्यंत उत्तम असतात आणि रक्तातील साखर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रणात राहते. यासोबतच यामध्ये कोणतेही कृत्रिम रंग किंवा कृत्रिम चव आणणारे घटक मिसळलेले नाहीत, त्यामुळे ते पूर्णपणे सुरक्षित देखील आहे. आणि डाबरचा जो 135 वर्षांचा विश्वास आहे तो तर आपल्या जागी आहेच. हा एक 100% शुद्ध आयुर्वेदिक रस आहे, जो केवळ रक्तातील साखरच नियंत्रित करत नाही तर त्यासोबतच तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवतो. याचा वापर करणेही खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला काय करायचे आहे? तुम्हाला हा डाबरचा कडुलिंब कारले जांभूळ रस घ्यायचा आहे आणि सर्वात आधी त्याची बाटली नीट हलवून घ्यायची आहे. कोणताही आयुर्वेदिक रस घेताना तो हलवून घेणे खूप गरजेचे असते, कारण बहुतांश आयुर्वेदिक रसांमध्ये खाली थोडे कण जमा होतात. त्यामुळे जर तुम्ही याला नीट हलवले तर सर्व कण चांगल्या प्रकारे मिसळतील आणि तुम्हाला अधिक चांगले परिणाम मिळतील. त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे? तुम्हाला 10 ते 20 मिलीलिटर हा रस घ्यायचा आहे आणि तो सुमारे 100 मिलीलिटर पाण्यात, म्हणजेच साधारण 1 कप पाण्यात मिसळायचा आहे. मी आता हा रस 100 मिलीलिटर पाण्यात मिसळते. याला थोडे हलवून घेऊया. तुम्हाला हवे असल्यास चवीसाठी तुम्ही यामध्ये काळं मीठ घालू शकता किंवा मध घालू शकता, पण मला हे असेच प्यायला आवडते म्हणून मी असेच पीत आहे. हा पूर्णपणे शुद्ध रस आहे. यामध्ये तुम्हाला जांभळाची चवही येते, कारल्याची थोडी चवही येते आणि कडुलिंबाचा हलकासा कडवटपणाही जाणवतो. पण हे पिण्यात तुम्हाला फारशी अडचण येणार नाही असा माझा दावा आहे, कारण मी स्वतः याची चव घेतली आहे आणि चव अगदी उत्तम आहे.
वाईट नाही. हा रस तुम्हाला दिवसातून 2 वेळा घ्यायचा असतो. एकदा सकाळी घ्या आणि एकदा संध्याकाळी घ्या. आणि सर्वोत्तम परिणामांसाठी मी सुचवेन की तुम्ही सलग 3 महिने याचा नियमित वापर नक्की करावा. मित्रांनो, या रसाव्यतिरिक्त डाबरचे इतरही काही रस आहेत जे यासोबतच बाजारात आणले गेले आहेत आणि जे सध्या माझ्याकडेही आहेत. जसे हा डाबरचा आवळा रस आहे, कोरपड रस आहे आणि हा गुळवेट रस आहे. हे देखील तुम्ही घेऊ शकता. हे देखील तुम्हाला आरोग्यासाठी अनेक वेगवेगळे फायदे देतात आणि हे सर्व तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतात. त्यामुळे तुम्ही हे देखील वापरून पहा. हे सर्व रस तुम्हाला जवळच्या कोणत्याही औषधांच्या दुकानात मिळतील आणि तुम्ही यांना आंतरजालावरून म्हणजेच ऑनलाईन देखील मागवू शकता. खरेदी करण्यासाठी जे दुवे आहेत ते तुम्हाला खाली माहिती रकान्यात आणि वर पिन केलेल्या प्रतिक्रियेत मिळतील. 3. लाल भोपळा. चला आता तिसऱ्या पदार्थाबद्दल बोलूया. मित्रांनो, तिसरा पदार्थ जो मी रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी सुचवू इच्छिते तो आहे लाल भोपळा. मित्रांनो, भोपळ्याला अनेक लोक काशीफळ असेही म्हणतात. ही एक अशी भाजी आहे जी तुम्हाला वर्षभर सहज मिळते आणि तुम्ही तिची भाजी करून आरामात खाऊ शकता. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी भोपळा ही एक इतकी उत्तम गोष्ट आहे मित्रांनो, की अनेक पारंपरिक औषधांमध्ये याचा वापर अशा औषधांमध्येही केला जातो जी विशेषतः तुमची रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे काम करतात. भोपळ्यावरही अनेक संशोधने झाली आहेत ज्यातून हे स्पष्ट झाले आहे की यामध्ये आढळणारे तंतुमय पदार्थ आणि काही संयुगे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यात खूप मदत करतात. वाढलेली रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी भेंडी देखील एक अत्यंत उत्तम भाजी आहे जी तुम्ही नियमितपणे नक्की खाल्ली पाहिजे. आठवड्यातून एकदा किंवा 2दा जर तुम्ही भेंडी खाल्ली तर याचा तुम्हाला खूप फायदा होईल. रक्तातील साखर कमी करण्यासाठी भेंडीच्या बियांचा वापर तुर्कीच्या पारंपरिक वैद्यकशास्त्रामध्ये मधुमेह विरोधी औषध म्हणून केला जातो आणि यावरही अनेक संशोधने झाली आहेत ज्यांनी ही गोष्ट सिद्धही केली आहे. पुढचा अन्नपदार्थ आहे सफरचंद. मित्रांनो, सफरचंदाबद्दल असे म्हटले जाते की दररोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा. असे यासाठी कारण सफरचंदामध्ये अनेक जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. विशेषतः सफरचंदाच्या बाहेरच्या सालामध्ये काही अशी संयोगे असतात जी शरीरातील वाढलेली रक्तातील साखर कमी करतात. म्हणूनच तुम्ही एक सफरचंद नक्की खाल्ले पाहिजे. हे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास खूप मदत करेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सफरचंदाचा रस वापरू नये, कारण रसामध्ये साखरेचे प्रमाण एकत्रित स्वरूपात असते, ज्यामुळे फायद्याऐवजी नुकसानही होऊ शकते. 6. चिया बिया. 6वा अन्नपदार्थ आहे चिया बिया. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की चिया बिया ओमेगा-3 स्निग्धाम्लांचा एक अतिशय उत्तम स्रोत आहे आणि यामध्ये विरघळणारे तंतुमय पदार्थ खूप जास्त असतात. जेव्हा तुम्ही चिया बिया खाता मित्रांनो, तेव्हा त्या तुमच्या आतड्यात जाऊन फुगतात, एका जेलसारखी रचना तयार करतात आणि तुमच्या अन्नातील साखरे आणि चरबीचे शोषण रोखतात, ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यात आणि साखर नियंत्रणात ठेवण्यात खूप मदत मिळते. जर तुम्हाला चिया बियांचा वापर करायचा असेल तर 1 मोठा चमचा चिया बिया घ्याव्या, त्या 1 कप पाण्यात 20 मिनिटांसाठी भिजत ठेवाव्या आणि त्यानंतर त्याचा वापर करावा. दिवसातून 2 वेळा जर तुम्ही हे घेऊ शकत असाल तर ते तुमच्यासाठी खूपच उत्तम आहे. अन्यथा दिवसातून किमान एकदा तरी तुम्ही हे नक्की घेतले पाहिजे आणि जर तुम्ही जेवणापूर्वी हे घेतले तर त्याचे अधिक उत्तम परिणाम मिळतील. अन्यथा कोणत्याही वेळी तुम्ही हे घेऊ शकता. 7. ओट्स. मित्रांनो, आजचा शेवटचा अन्नपदार्थ जो मी तुम्हाला सुचवू इच्छिते तो आहे ओट्स. मित्रांनो, ओट्सबद्दल मी यापूर्वीही तुम्हाला अनेकदा सांगितले आहे की हे एक अतिशय उत्तम अतिपोषक अन्न आहे जे तुम्हाला अनेक वेगवेगळे आरोग्यदायी फायदे देते आणि याचा एक फायदा हा देखील आहे की ते रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. मित्रांनो, ओट्समध्ये विरघळणारे तंतुमय पदार्थ खूप जास्त असतात आणि याच कारणामुळे हे तुमच्या आतड्यात आणि पोटात साखरेचे शोषण संथ करते, ज्यामुळे साखर कमी होण्यास मदत मिळते. तुम्ही नाश्त्यामध्ये रोज किमान 1 वाटीभर ओट्स नक्की खाल्ले पाहिजेत. पण जेव्हा तुम्ही ओट्स बनवता आणि खाता तेव्हा एका गोष्टीची नेहमी काळजी घ्या की जे ओट्स तुम्ही बनवत आहात ते त्यांच्या मूळ स्वरूपात असावेत. मसाला ओट्स, त्वरित शिजणारे किंवा वेगवेगळ्या चवीचे ओट्स यांसारखे प्रक्रिया केलेले ओट्स नसावेत, कारण अशा ओट्सवर प्रक्रिया केलेली असते, त्यामध्ये ट्रान्स फॅट्सही टाकलेले असतात आणि अनेक कृत्रिम चव देणारे घटक आणि टिकवणारे घटक असतात जे तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे तुम्ही साधे ओट्स घ्यावेत आणि ते स्वतःच शिजवावेत. हे शिजवताना तुम्ही यामध्ये भाज्या वगैरेही टाकू शकता, ज्यामुळे त्याची चवही वाढेल आणि तुम्हाला फायदेही अधिक मिळतील. मित्रांनो, मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या अन्नपदार्थांचा तुम्ही तुमच्या आहारात नक्की समावेश कराल आणि तुमची रक्तातील साखर अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकाल. यासोबतच डाबरचा हा जांभूळ कडुलिंब कारले रस जो मी तुम्हाला सांगितला आहे तोही नक्की वापरून पहा, कारण तोही रक्तातील साखर नियंत्रित करण्यास खूप मदत करेल.
तर चला, यासोबतच मित्रांनो मी हा व्हिडिओ इथेच संपवते. आशा आहे व्हिडिओ उत्तम वाटला असेल. जर आवडला असेल तर याला नक्की पसंती दर्शवा. वाहिनीवर जर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर वाहिनीचे सदस्यत्व घ्या आणि घंटीचे चिन्ह नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओंच्या सूचना तुम्हाला मिळत राहतील. तर चला, यासोबतच मी डॉक्टर संगीता जाधव तुमचा निरोप घेते या वचनासोबत की पुन्हा भेटेन याच वाहिनीवर एका नवीन आणि अत्यंत उत्तम व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची खूप काळजी घ्या. हसत रहा, हसवत रहा, रोज काहीतरी नवीन शिकत रहा, जेणेकरून तुम्ही नेहमी निरोगी राहू शकाल.